हवा निर्मळ आणि भक्त स्तब्ध। ते दृश्य पाहून तो अधिकारी थरथरत्या हातांनी मामांच्या पायावर मस्तक ठेवून नम्र झाला। तेव्हा मामा शांत आवाजात म्हणाले, आम्ही अन्नदान करतो, लोकांना प्रसाद देतो, लोकांचं कल्याण व्हावं म्हणतो। अशा पवित्र ठिकाणी मरगाई येईल होय? बाळू मामांवर श्रद्धा असेल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट्स मध्ये जय बाळू मामा लिहा। डाउनलोड शेअरचॅट। साक्षात पंचमहाभूते बाळू मामांच्या आज्ञेत हजारो लोक, नदी काठ आणि अचानक आकाशात उठलेली वावटळ। हा चमत्कार पाहून सगळे थरथर कापू लागले। वायूवर सत्ता चालविली, मेतके गाव, चिकोत्रा नदी काठ आणि भंडारा यात्रेचा पवित्र दिवस। हजारो भक्त रांगेत बसले होते। कोणी प्रसाद घेत होता, कोणी समाधानाने जेवत होता। सगळीकडे अन्नदानाची पवित्र ऊर्जा पसरलेली होती। पण नदीकाठी उष्ट्या पत्रावळ्यांचा मोठा ढीग पडला होता। त्या ढिगावर असंख्य माशा घोंघावत होत्या। तेवढ्यात आरोग्य खात्याचा एक अधिकारी तेथे आला। त्याने सभोवताल पाहिले आणि थोड्या कडक आवाजात मामांना म्हणाला, अशा प्रकारामुळे नदीचं पाणी खराब होईल, कॉलरा पसरेल, लोकांचं आरोग्य धोक्यात येईल। क्षणभर सगळीकडे सन्नाटा पसरला। मामांनी काहीच उत्तर दिलं नाही। बाळू मामांनी नेहमीप्रमाणे आपल्या खांद्यावरचं घोंगडे हातात घेतलं आणि हवेत जोरात झटकलं। त्या एका क्षणात आकाश बदललं, हवा गुरगुरू लागली आणि अचानक भयानक वावटळ उठली। ती वावटळ वेगाने फिरू लागली। उष्ट्या पत्रावळ्यांचा तो प्रचंड ढीग हवेत उचलला गेला। लोक थरथर कापत पाहत राहिले आणि ती वावटळ 1-2 किलोमीटर दूर हमीदवाड्याच्या चक्रूबाईच्या डोंगरावर तो सगळा ढीग नेऊन टाकून आली। क्षणात सगळं शांत, नदी स्वच्छ,